शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे आणि इतर सगळे शेतकरी आता आम्ही इथं कोळगावमध्ये बसलेलो आहे. मका झालं, सोयाबीन झालं आणि इतर सर्व पिकं झालं. आता अध्यक्षांनी पूर्ण लेखाजोखाच त्याचा मांडला. म्हटल्यानंतर आहे ना, घर जाळून कोळशाचा धंदा करणे आता हा शेती अशी झालेली आहे. आता इतकी विदारक परिस्थिती शेतकऱ्याची. आपण कृषीप्रधान देश म्हणतो, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. तर या देशामध्येच जो या संपूर्ण जगाला पोहोचतो त्याचीच अवस्था एवढी बिकट आहे. बाकी मला कोणताही तुम्ही व्यवसाय सांगा किंवा धंदा सांगा, असा घर घालून असतो का? म्हणजे त्याचा उत्पादन खर्च आणि मार्केट खर्च याचा ताळमेळ लागत नाही आहे. आणि फक्त आरडाओरडा करायचा काय, शेतकरी आत्महत्या करत्या आणि शेतकऱ्यांपुढं खूप मोठे प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस कुणीतरी येऊन नेता उभा राहतो आणि तो वरती गेला का त्याला त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो, शेतकऱ्यांचा विषय पडतो. आता जिल्हाध्यक्षांना मी काही प्रश्न विचारतो. तर तुम्ही या सगळ्या लेखाजोखा मांडला, तर याचा पाठपुरावा तुम्ही शासनाकडे काही केलाय का? खरं तर उत्पादन खर्चावर आधारभूत भाव द्यावा या करताना संघटनेचं वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा असतो हमीभावासाठी. म्हणजे आपला विषय खरा तर मकाचा आणि गव्हाचा आहे. आणि गव्हाच्या आणि मकाची जी खरेदी शासनाची चालू असते ती एकदम संतगतीनं चालती आणि तो मका शासनापर्यंत आपल्याला पोचत नाही. तो असंच बाजार समितीमध्ये कमी भावाने कमी दराने विकावा लागतो, याचा खूप मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. खरं तर मकाचं जर पीक जर पाहिलं तर याच्यामधून जे काही भरडधान्य किंवा अन्न शेतकऱ्यांना कुठं लई काही खायला लागतं असं काही विषय नाही. याच्या सर्व मिल आहे, याचं सर्व फील्ड तयार होतं आणि ते गाईसाठी किंवा कोंबड्यांसाठी या मकाचा त्या फील्डचा उपयोग होतो. आणि हे सगळे ज्या कंपन्या आहे या राज्यकर्त्यांच्या कंपन्या आहे मकाच्या ज्या फील्ड तयार होत्या, आणि हे सर्व बेभावात आपल्याकडून मका घेऊन आणि हे गब्बर झालेले उद्योग व्यापार यांचा खूप मोठा तेजीत चाललेला आहे. म्हणजे याचा सर्व फटका आज मकाचा शेतकरी सांगतो. हमी भावाच्या नावाखाली जी लूट चालली आहे त्याच्याविषयी काय बोला? आता खरं तर याला कुठंतरी शासनाचेच प्रशासकीय अधिकारी याला खतपाणी घालते आहे आणि कुठंतरी यांच्या पद्धतीनंच या खरेदी चालत आहे. कुठल्या तरी शेतकऱ्याच्या उतारावर जो पीक नसताना ती नोंद करायची आणि कुठल्या तरी ज्या तालुक्यातलं जी मका आहे किंवा जे पीक आहे कुठल्या तरी खरेदी केंद्रावर विकायचं आणि ते परस्पर पैसे लाटायचे, असा खूप मोठा घोटाळा या मकाच्या खरेदीमध्ये चालू आहे. आता सिन्नरमध्येच ना, त्या दिवशी धाड पडली, शेतकरीच गेले होते. त्यांनी संपूर्ण परिस्थिती शूटिंगमध्ये लाईव्हमध्ये कॅमेरात कैद केली. चांदवडचं झालं, सिन्नरमध्ये पण खरेदी केंद्रावरती धाड पडली. तर त्या ठिकाणी 50 किलोची गोणी राहते. 50 किलोच्या गोणीमागे 1 किलो 1 किलो 200 ग्रॅम ते वरती एक्स्ट्रा घेत होते. त्या गोणीमध्ये सापडलं 51 किलो सापडलं. म्हटल्यानंतर क्विंटल मागं 2 किलो 200 ग्रॅमची चोरी ही शेतकऱ्याची होते. तर या संदर्भात तुम्ही कोणाकडे तक्रार केली का? नाही, तक्रार केली नाही, पण अशा जर काही विषय जर असलं, जर या असा जर 200 ग्रॅममध्ये जर एका क्विंटलमध्ये जर झटका बसला 2 किलो जर झटका बसत असेल तर निश्चितच आम्ही पणन खात्यापर्यंत आणि शासनापर्यंत त्याचा पत्रव्यवहार करू आणि ते कुठंतरी थांबू. 3 किलो 3 किलो जरी असला ना तरी तो 70-80 रुपयाचा जो फटका आहे जो शेतकऱ्यांना बसतो तो आपण निश्चितच शासनापर्यंत पोहोचू. आता इतक्या बारीक सारीक गोष्टी ना, त्या खरेदी केंद्राचा विषय अध्यक्षांनी मांडला. तर त्या खरेदी केंद्रावरती आपण ज्यावेळेस ती मका घेऊन जातो ना, त्यावेळेस मुद्दामून सांडवणं काय, त्याच्यानंतर ती हमालीचा पण विषय, त्याच्यानंतर तो काटा मारणं काय किंवा ते एक्स्ट्रा घेणं काय. तर हा विषय संपूर्ण आहे ना, डोळ्यासमोर येत असताना देखील पणनचे अधिकारी असतील, त्याच्यावरती कंट्रोल ठेवणारे अधिकारी असतील, हे डोळे झाक करताय. कुठल्याही प्रकारची कारवाई तिथं होताना दिसत नाही. त्याच्यामुळं शेतकरी संघटनेने पुढाकार घेऊन ना, ही होणारी शेतकऱ्याची लूट आहे ना त्वरित थांबवली पाहिजे. तुमची मका काय किंवा तुमची सोयाबीन काय. आता ते ज्यावेळेस माझा व्हिडिओ व्हायरल झाला, तो ऑडिओ कॉल, तो शेतकऱ्याने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर तो संबंधित जो चालवतो, खरेदी करतो मका, तर त्याचं म्हणणं असं आलं का आम्हाला पण वरती पैसे द्यावं लागतात. तुम्हाला वरती किती पैसे द्यावं लागतं आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. आमची लूट करू नका तुम्ही.
मका आणली ना आम्ही 1 क्विंटल मका आहे ना 100 किलो आमची मका आहे ना, तर 100 किलोच घेतली पाहिजे. वरती तुम्ही एक दाणा पण जास्त घेतला नाही पाहिजे. ज्यावेळेस संबंधित आमचं प्रोडक्ट संबंधित कंपनीमध्ये जातं आणि त्याचं प्रोडक्ट तयार होऊन बाहेर येतं, तर त्याच्यासाठी पूर्ण पैसे मोजावेच लागतं ना. तिथं नाही चोऱ्या चालत. 1 किलोची बॅग जर फीडची जर बनवून 100 किलोची बॅग किंवा 50 किलोची बॅग जर फीडची बनवून येत असते ना, ते 50 किलोचेच पैसे आपल्याला द्यावं लागतात. वरती एक दाणा तरी ते एक्स्ट्रा देतं का आपल्याला? हा सगळा गोंधळ असताना आणि अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टी मांडलेल्या असताना तर याच्या पुढं करायचं काय आणि न्याय मिळणार कसा? आणि शेतकऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे. आता हा विषय अध्यक्षांनी मांडला असताना संबंधित गावातलेच आता एवढे शेतकरी जमा झाले. आता पुढची दिशा कशी आणि कशा पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारणार आणि पुढे जाणार या विषया संदर्भात तुम्ही मांडली भूमिका तुमची. निश्चितच मका आणि गहू उत्पादक शेतकरी यांच्यावर अशा प्रकारचा जर अन्याय व्हायला लागला, जे राज्यकर्ते जे शेतकऱ्यांना हमी भावाचं नुसतं गाजर दाखवतात किंवा बोललं जातं आणि ते न्याय देते नाही, अशा राज्यकर्त्यांना निश्चितच आम्ही शेतकरी संघटना गावबंदी, तालुकाबंदी, जिल्हाबंदी अशा स्वरूपाचं पुढील आंदोलन आम्ही भविष्य काळात करू आणि निश्चितच शेतकऱ्यांना न्याय देऊ. आणि जे खरेदी केंद्र व जे ज्या काही गोष्टी घडत आहेत तर त्याच्यावर शासनाने लवकरच जर बंधन नाही आणलं तर निश्चितच त्या खरेदी केंद्राच्या संदर्भात सुद्धा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आपण या ठिकाणी उभारणार. अध्यक्ष, ते आंदोलन उभारलं जाईल, ते पुढच्या गोष्टी होतील, पण आत्ता सध्याला मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून देऊ शकतो. हा सूर्याने आहे, हा जयद्रथ. तिथं भरलेली प्रत्येक गोणी ना 50 किलोची, त्याच्यावरती तुम्हाला 51 किलो 200 ग्रॅमच तुम्हाला दिसणार. ही जी लूट आहे आणि हे एक पोताचा विषय नाही आहे, गोडाऊनच्या गोडाऊन भरली. शेतकऱ्याची लूट ही करोडोच झालेली. ते गोडाऊन त्यांचे ठिकठिकाणी आहे. चांदवडला आता निफाडचा माका चांदवडला काय जातील, ते चांदवडचे पोते निफाडला काय सापडता. हा सगळा गोंधळ डोळ्यासमोर चालू असताना शासन पण आहे ना, शासन म्हणजे शासनाने याच्यात हातात हात घालूनच एकमेकांची शेतकऱ्याला लुटत असतात. तो काही विषय नाही, शासनाकडून अपेक्षाच नाही या गोष्टींची. पण या संदर्भात अध्यक्ष आपण त्या संबंधित गोडाऊनवरती जाऊन हा प्रश्न हा सगळा उघड करून देणार का आणि जनतेला दाखवणार का ही कशा प्रकारे लूट जनतेची शेतकऱ्याची चालली आहे? निश्चितच बऱ्याच सामाजिक कार्यकर्ते असतील, प्रहारचे असो, इतर पक्षाचे असो, तर या प्रश्नावर आवाज उठवत आहे. पण खरा जर प्रश्न आहे तर तो बाजार समितीमध्ये जी मका खरेदी करतात, जे गहू खरेदी करतात, तो शासकीय दराने खरेदी केला पाहिजे. जे व्यापारी शासकीय दराच्या कमी जर आधारभूत किमतीच्या कमी जर गहू आणि मका जर खरेदी करत असलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. असा कायदा विधान परिषदेमध्ये पारित झाला पाहिजे. हा खूप मोठा अन्याय आहे. कारण की आमचे मकाचेच 600 रुपये जर बाजार समितीमध्ये चोरी जाते, गव्हाचेच जर आमचे जर नफ्याचे जे 500 रुपये आपले बाजार समितीत चोरी जाते, मग आमचा नफाच राहत नाही ना. जो उत्पादन खर्च आज 0 होय तिथे मायनसमध्ये राहतो, उलटा आणखीन आम्हाला 1500 रुपये घरातून घालावं लागतात. असा जर मोठ्या स्वरूपाचा जर अन्याय जर या शेतकऱ्यावर होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. याच्यासाठी बाजार समितीच्या व्यापाऱ्यावर कायद्याचं बंधन आणलं पाहिजे. त्याच्यात शासनाने लवकरात लवकर या हमीभावाचा कायदा आणून जे व्यापारी व्यापाऱ्यांना पायबंद घातला पाहिजे. या ठिकाणी या निमित्ताने मी हे इथं नमूद करतो. हमीभाव हा जो दिला जातो ते फार्मर प्रोड्युसर कंपन्यां थ्रू दिला जातो का बाजार समितीला न देण्यामागचं कारण काय? बाजार समितीचा डायरेक्ट हमीभाव का मिळत नाही? बाजार समितीमध्ये व्यापारी कमी ग्रेडच्या नावाखाली कुठलाही माल खरेदी करीत असतात. खरं तर गव्हाचं मार्केट आज जर 2500 रुपये चालू आहे, 2585 रुपये मार्केट शासकीय भाव आहे आणि आज तो खरेदी 1700, 1800, 2100 रुपये गहू खरेदी होतोय. म्हणजे आपला जो 500-700 रुपयाचा दुरावा आहे तो नफाच आज व्यापारी आपला कुठेतरी गळून करतोय. याच्यासाठी तो शासनाचा कायदा व्हायला पाहिजे. तर हा गहू हमी भावात 2500च्या खाली, 2585च्या खाली 1 रुपयाने खरेदी नाही झाला पाहिजे. हा तो गहू जर त्याला जर क्वालिटी नसली तर ते ठीक आहे, 150 रुपयाचा फरक हा ठीक आहे. पण ए ग्रेडचा गहू आहे ना, हा 2585 रुपयांनीच खरेदी झाला पाहिजे. या ठिकाणी आम्ही नमूद करतो. 5300 रुपये सोयाबीनचा हमी भाव जाहीर झाला होता आणि 53-25 मी तुम्हाला राऊंड फिगर सांगितली. तर ती मी सोयाबीन दिली. आता 2.5 ते 3 महिने झाले, मला पण त्याचे पैसे मिळालेले नाही आहे.
तर म्हटल्यानंतर हा गोंधळ काय नेमका कुठं अडक सर्वच शेतीमालाच्या बाबतीत हेच आहे. आज आपण फक्त लाईव्ह कांदा आणि मक्याच्या संदर्भात घेतलं, सोयाबीनच्या खरेदी झाल्या, सोयाबीनचे पैसे पण आज शेतकऱ्यांना नाही, मकाच्या खरेदी झाल्या, मकाचे पैसे नाही. आपण शासनाने हे खरेदी केंद्रात केल्यापेक्षा जे बाजार समितीमध्ये आहे ना, हमी भावाचा कायदा हमी भावाने घेतला पाहिजे, हा आणला पाहिजे. जे चोऱ्या चपाट्या चालताय ना, हे सगळे खरेदी जे केंद्र खरेदी केंद्राच्या या बंद होतील. या करताना लवकरच याच्यामध्ये शासनाने कायदा आणून आणि शेतकऱ्यांना बळकटी दिली पाहिजे. हा संपूर्ण विषय ना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गारे पाटील आणि ते सगळे शेतकरी यांनी ह्या व्यथा मांडले बरं का फक्त, पण याच्यावरती ना सोल्युशन निघणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे. न बोलण्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम आहे. शेतकरी बोलत नाही आणि घाबरून राहिलाय, मागं होतो, या गोष्टी बोलत नाही. खरेदी केंद्रावरती चालणारी लूट डोळ्यासमोर आहे. तुमच्या डोळ्यादेखत तुमचं धान्य खाली सांडवलं जातं, तिथे दाबतातच. वरती 50 किलो घ्यायचं तिथे 51 किलो 200 ग्रॅम घेतलं जातं आहे. ह्या सगळ्या चोऱ्या माऱ्या आहे ना, ह्या तेव्हाच थांबतील जेव्हा शेतकरी पुढे येईल, शेतकरी बोलल, शेतकरी संघटित होईल. शेतकऱ्यांनी संघटित झालं पाहिजे, आपले प्रश्न शेतकऱ्यांनी मांडले पाहिजे. एवढेच सर ते शेवटी सांगेल आणि थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.